नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं अनअकॅडमी महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलवरती. आज दिनांक 9 जानेवारी 2021 चालू घडामोडी संबंधित जे काही महत्त्वाचे न्यूज आहेत एमपीएससी परीक्षे दृष्टिकोनातून आणि सरळ सेवा परीक्षे दृष्टिकोनातून ते सर्व न्यूज आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे, डिस्कस करणार आहे. लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी एकदा हायलाईट स्वरूपामध्ये महत्त्वाचे न्यूज आपण डिस्कस करूया. गुटखाबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. कर्नाटक समाजांतर्गत विवाह करणाऱ्या ब्राह्मण वधूला मिळणार आर्थिक मदत. 2 योजना आहेत, त्या योजना आपण ह्या न्यूजमध्ये कव्हर करणार आहे. एलन मस्क बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती. धार्मिक अधिकार हा जगण्याच्या मूलभूत अधिकारापेक्षा मोठा नाही, मद्रास हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. पक्षांतर करणाऱ्या नेत्यावरती निवडणूक बंदी घालण्याची मागणी. अमेरिकी संसदेवरती हल्ला. म्हणजे हे न्यूज आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. फ्रेंड्स, सकाळी मी लाईव्ह येऊ शकलो नव्हतो काही तांत्रिक अडचणीमुळे, सो तुम्हाला रेकॉर्ड करून आपला लेक्चर उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. जाणून घेऊया पहिला न्यूज. त्याच्या आधी लेट्स क्रॅक एमपीएससी विथ इंडियाज लार्जेस्ट ई लर्निंग प्लॅटफॉर्म, ज्याचं नाव आहे अनअकॅडमी. अनअकॅडमी लर्निंग ॲपच्या माध्यमातून आपण एमपीएससी तयारी करूया. त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्लस जॉईन करा. प्लस जॉईन का करायचा? प्लस जॉईन केल्यानंतर काय होतं तर या ठिकाणी तुम्हाला 150पेक्षा जास्त एज्युकेटर मार्गदर्शन करतात. आपण लेक्चरची छोटी अनअकॅडमी प्लस काय असतो, कोणते कोणते कोर्सेस चालतात, काय सगळं डिटेलमध्ये समजून घेऊया. फक्त मी एक गोष्ट सांगेन सुरुवातीला, ज्यांना कोणाला अनअकॅडमी प्लस जॉईन करायचं आहे त्यांनी आनंद बिराजदार हा रेफर कोड वापरा, कुपन कोड वापरा आणि 10% ॲडिशनली तुम्ही डिस्काउंट मिळवा. ठीक आहे. हा रेफर कोड वापरल्यानंतर तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या कालावधीसाठी अनअकॅडमी प्लसचा तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. जसं की 1 महिन्यापासून ते 2 वर्षासाठी. 1 महिन्याची फी 1900 रुपये आहे, 2 वर्षाची फी 15,200 रुपये आहे. दोन्ही ठिकाणी तुम्ही बघू शकता. हा रेफर कोड वापरला की तुम्हाला 10% डिस्काउंट मिळतो. 2 वर्षाची फी 13,780 रुपये आणि 1 महिन्याचं फी 1,710 रुपये. अशा पद्धतीने तुमच्याकडनं फी घेतला जातो. काही डाऊट असेल, काही अडचण असेल, आपलं अनअकॅडमी एमपीएससी करंट अफेअर्स नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनल थ्रू मला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या अडचणी विचारू शकता. पहिला न्यूज आपण अभ्यासत आहे. आज गुटखाबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने व जनहितार्थ लक्षात घेता गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थ 2012 पासून अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीच्या अधीन राहून अन्न सुरक्षा आयुक्त यांनी बंदी घातलेली आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्रामध्ये आरोग्याच्या हेतूने जे अहितकारक आहेत तर कुठले कुठले? पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी, इतर तत्सम पदार्थावरती कधीपासून बंदी घालण्यात आलेली आहे? 2012 पासून. हे सर्वांनी लक्षात ठेवा. कोणत्या कायद्याअंतर्गत? तर अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीच्या अधीन राहून. त्यानंतर लक्षात ठेवा, प्रतिबंधित जे अन्नपदार्थ आहेत जे आपण आता डिस्कस केले ते प्रतिबंधित अन्नपदार्थाचे सेवन करण्यामुळं मुख कर्करोग म्हणजे तोंडाचा कर्करोग तसंच इतर गंभीर स्वरूपाच्या शारीरिक व्याधी निर्माण होतात. हे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे. या सर्व बाबीचा विचार करून महाराष्ट्रामध्ये गुटखा असेल, मी पुन्हा रिपीट करतो, गुटखा, पान मसाला, त्यानंतर सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम जे पदार्थ आहेत तर त्या पदार्थाच्या उत्पादन, वाहतूक, विक्री आणि त्याचा साठा करणे ते देखील बरं का, साठा आणि वितरण यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. ही बंदी कधीपासून घालण्यात आलेली आहे? 2012 पासून. कोणत्या कायद्याअंतर्गत? अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीच्या अंतर्गत. तर बघा, या बंदीचं उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध म्हणजे ही जी आता बंदी आहे, कुठले कुठले बंदी आहे? गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी, इतर तत्सम पदार्थ उत्पादन करायला बंदी आहे, वाहतूक करायला बंदी आहे, विक्री करायला बंदी आहे, साठवणूक करायला बंदी आहे, वितरण करायला बंदी आहे. मग या बंदीचं जर उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, अन्न सुरक्षा व मानके, फ्रेंड्स इथं चुकून मानदे झालं आहे, ते मानके एवढं लक्षात घ्या, तुम्ही सर्वांनी करेक्शन करून घ्या. मानके कायदा 2006तील नियम आणि नियमन 2011 यासोबतच भारतीय दंड संहितेतील कलम 188 आणि कलम 328 यांचा समावेश होऊन आरोपी विरुद्ध संबंधित न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्यात येतो. एकंदरीत हा न्यूज आहे, लक्षात आला. तर त्यानंतर लक्षात ठेवा, मग आता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. म्हणजे एकंदरीत तुम्हाला इश्यू लक्षात आला, कशाला बंदी आहे, कोणत्या कायद्यांतर्गत बंदी आहे आणि त्यासाठी काय शिक्षेची तरतूद आहे, कोणत्या कोणत्या कलमामध्ये काय हे आपण बघितला. आता एकंदरीत न्यायालयाचा काय रोल आहे ते बघून घेऊया.
मार्च 2016मध्ये उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, उच्च न्यायालयाचं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबाद यांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदी याच फक्त उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यावरती लागू होतात असं नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, औरंगाबाद खंडपीठाने कलम 188 आणि कलम 328 लागू होणार नाही असं एकंदरीत त्याचा अर्थ काढायचा आहे. कारण काय सांगितलं यामध्ये, फक्त अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीच याच उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यावरती लागू होतील असं सांगण्यात आलेलं आहे. बरोबर. म्हणजे या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयाच्या आदेशाला 7 जानेवारी 2021ला काय करण्यात आलेलं आहे, स्थगिती देण्यात आलेलं आहे. काय देण्यात आलेलं आहे, स्थगिती देण्यात आलं आहे. म्हणजे एकंदरीत इश्यू तुम्हाला कळला. तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, हे कलम 188 काय आहे, कलम 328 काय आहे. आपला न्यूज डिस्कशन म्हणजे फक्त न्यूजचा डाटा उचलला आणि कव्हर केला तेवढाच नाही, तर आपण आता कलम 188 आणि कलम 328 पण समजून घेऊया. तर बघा, कलम 188 भारतीय दंड संहिता मधील कलम 188 काय सांगतो, एखादा आदेश जारी करण्यास कायदेशीरपणे अधिकार प्रदान झालेल्या लोकसेवकाने, ठीक आहे, म्हणजे लोकसेवकाने, आपण प्लसमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम डिस्कस करत होतो, त्यामध्ये लोकसेवाचा आपण डिटेलमध्ये समजून घेतलेला आहे. म्हणजे एखादा आदेश जारी करण्यास कायदेशीर अधिकार प्रदान केले, लोकसेवक म्हणजे सरकारी अधिकारी, थोडक्यात लोकसेवक म्हणजे सरकारी अधिकारी. तर लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशाद्वारे विवक्षित कृती करण्यापासून परावृत्त राहण्याचा किंवा स्वतःच्या जारी केलेल्या कब्जातील किंवा स्वतःच्या व्यवस्थापनाखालील विवक्षित मालमत्तेबाबत विवक्षित बंदोबस्त करण्याचा आदेशाचा अवज्ञा म्हणजे उल्लंघन, ठीक आहे, आपणास निदेश मिळाला हे माहीत असून पण जो कोणी अशा निदेशाची अवज्ञा करेल, अशा आदेशाचं उल्लंघन करेल, त्याच्याशी तरतूद आहे कलम 188. मग असं आदेशाचं उल्लंघन करण्याविरुद्ध काय करण्यात येतो, तर 1 महिन्यापर्यंत जो शिक्षा आहे, ठीक आहे, तर तो 1 महिन्यापर्यंत इतक्या मुदतीचा कारावासाची शिक्षा असू शकतो किंवा 200 रुपयेपर्यंत दंड असू शकतो किंवा काही वेळेस दोन्ही पण आकारला जाऊ शकतो. आणि जर, म्हणजे आपण पहिला गोष्ट समजून घेतला, आता दुसरा, आणि जर अशा अवज्ञेमुळे मानवी जीवित, आरोग्य व सुरक्षित यांना जर धोका पोचेल किंवा पोचवण्याकडे तिचा रोख असेल अथवा त्यामुळे दंगा किंवा दंगल घडून आली किंवा घडून येण्याकडे तिचा जर रोख असेल तर 6 महिन्यापर्यंत, कितीपर्यंत, 6 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचं कारावास आणि 1000 रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्ही पण, असं एकंदरीत शिक्षा लक्षात आला. म्हणजे आता हे जे काही तंबाखूजन्य पदार्थ होते ज्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली 2012 पासून, तर तो ह्याच्याशी निगडीत आहे, तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल. आता उदाहरण जर समजून घ्यायचं झाला तर बघा, विशिष्ट रस्त्यावरून, बरं आपल्याला फक्त एवढंच महत्त्वाचं आहे, बाकीचं काय आपल्याला हे वरचं पार्ट एवढं महत्त्वाचं नाही, आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. म्हणजे इथून पुढे कलम 188 पण लागू असणार आहे. आता आपण जाणून घेऊया पुढचा कलम 328 काय सांगतो, ठीक आहे. तर बघा, अपराध करण्याच्या उद्देशाने किंवा अपराध करणे सुकर व्हावे या उद्देशाने आपण अपराध करण्याच्या, त्यामुळे दुखापत कारण होण्याची शक्यता आहे याची जाणीव असताना जो कुणी एखाद्या व्यक्तीला उद्देशून, आता बघा, जो तंबाखूजन्य पदार्थावरती बंदी घालण्यात आली त्याचं कारण लक्षात घ्या, उद्देशून विष असेल, कोणताही विष किंवा कोणतेही मूर्छेकारक किंवा नशाकारक किंवा अपायकारक औषधद्रव्य किंवा इतर अन्य इत्यादीचे पदार्थ सेवन करण्यास येईल किंवा सेवन करविला जाईल, त्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा असेल, म्हणजे कारावासाची शिक्षा, आणि म्हणजे माफ करा, 10 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा साह्याने दुखापत कोणत्या तरी एका वर्णाने कारावासाची शिक्षा असेल किंवा द्रव्यदंडाची शिक्षा असेल. लक्षात आलं एकंदरीत मला काय सांगायचं, कलम 328. आता इथून पुढे कलम 328 पण लागू असेल, 188 पण लागू असेल आणि तो कायदा पण असेल लागू, जो की 2006 मध्ये करण्यात आला होता. लक्षात आला. एकंदरीत डिटेलमध्ये न्यूज आपण कव्हर केला. हा न्यूज कोणत्या एक्झामसाठी महत्त्वाचा होता आपण हे पण समजून घेऊया, बरोबर. तर हा जो न्यूज होता, तर MPSC आणि सरळ सेवेच्या सर्वच पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून हा न्यूज महत्त्वाचा होता. प्लस जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी PSIची तयारी करतात, स्पेशली PSIची तयारी करतात, त्यांच्यासाठी मुख्य परीक्षा, ठीक आहे, त्यांच्यासाठी मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 साठी हा न्यूज महत्त्वाचा होता. जाणून घेऊया यानंतर पुढचा महत्त्वाचा न्यूज, तो आहे कर्नाटकात समाजांतर्गत विवाह करणाऱ्या ब्राह्मण वधूला मिळणार आर्थिक मदत. तर बघा, कर्नाटक राज्य ब्राह्मण विकास मंडळाने ब्राह्मण समाजातील मुलींसाठी 2 योजना सुरू केलेल्या आहेत. एका योजनेचं नाव आहे अरुंधती, दुसऱ्या योजनेचं नाव आहे मैत्रेयी. एका योजनेचं नाव आहे अरुंधती, दुसऱ्या योजनेचं नाव आहे मैत्रेयी, ठीक आहे.
तर या 2 योजनेअंतर्गत ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. आता एक्झॅक्टली आर्थिक सहाय्य कसं मिळणार आहे ते आपण समजून घेऊया. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, अरुंधती आणि मैत्रेयी हे कशाशी संबंधित योजना आहेत, कोणत्या राज्याशी संबंधित योजना आहेत हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर बघा, अरुंधती योजनेअंतर्गत ब्राह्मण समाजातील वधूंना 25,000 रुपयाचं आर्थिक मदत देण्यात येणार आहे. किती? 25,000 रुपये. अरुंधती योजनेअंतर्गत लग्नाच्या वयाच्या झालेल्या 500 ब्राह्मण मुली आणि ज्या आर्थिक दुर्बल घटकातील मोडतात त्यांची ओळख या ठिकाणी पटवण्यात आलेली आहे. आता समजून घेऊया मैत्रेयी. मैत्रेयी योजनेअंतर्गत कर्नाटकातील पुजाऱ्यासोबत विवाह करणाऱ्या ब्राह्मण मुलीला 3 लाख रुपयाचा, किती? 3 लाख रुपयाचा बॉन्ड मिळणार आहे. ठीक आहे. आणि मैत्री योजनेसाठी 25 मुलींची निवड करण्यात आलेला आहे. आता यासाठी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पण आहेत नाही का, टर्म अँड कंडिशन, ते पण आपण समजून घेऊया. मुलगी आणि मुलाचा हा पहिला विवाह असायला पाहिजे, पहिलं कंडिशन. दुसरं म्हणजे वधूच्या कुटुंबाला ती आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. ठीक आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन असलेला तो सर्टिफिकेट त्यांना दाखवावं लागेल, असं मंडळाचा अध्यक्ष एच सच्चिदानंद मूर्ती यांनी सांगितलेलं आहे. लक्षात आलं डिटेलमध्ये मला काय काय सांगितलं. तर अरुंधती योजना काय आहे, मैत्री योजना काय आहे, त्या योजनेअंतर्गत तरतुदी काय आहे, त्या योजनेचे लाभार्थी ठरण्यासाठी निकष काय आहे आणि कोणत्या राज्य सरकारची योजना आहे. आता कर्नाटक राज्य चर्चेमध्ये आहे, तर आपण आता कर्नाटक राज्याचं मॅप रिडिंग करून घेऊया. हा आहे कर्नाटक राज्य. ठीक आहे. पहिला प्रश्न, कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून असणारे इतर घटक राज्यांची नावं विचारली जातात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने क्रम लावा म्हणून. तर आपण जर सुरुवातीला महाराष्ट्रापासून चालू केला तर 1 आहे महाराष्ट्र, तिथून परत तुम्ही तेलंगणामध्ये येणार, 2 आहे तेलंगणा, 3 आंध्र प्रदेश, 4 आहे तमिळनाडू, 5 आहे केरळ, 6 आहे गोवा. ठीक आहे. आणि 7 म्हणजे अशा प्रकारे कर्नाटक राज्याला एकूण 6 घटक राज्याची सीमारेषा लागून आहेत, हे लक्षात ठेवा. आणि घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने म्हटलं की ह्याचा उलट क्रम लावायचा आहे. आता कर्नाटकबद्दल थोडं समजून घेऊया. कर्नाटकचं राजधानी आहे बेंगळूर. कर्नाटकमध्ये एकूण जिल्ह्याची संख्या आहे 31. कर्नाटकमध्ये सध्या राज्यपाल म्हणून काम करत आहेत वजुभाई वाला. कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत BS येडियुरप्पा. कर्नाटकचे विधानसभेची सदस्य संख्या आहे 224. कर्नाटकमधील विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 75. कर्नाटकमधील लोकसभेची सदस्य संख्या आहे 28. कर्नाटकमधील राज्यसभेची सदस्य संख्या आहे 12. कर्नाटकाचं क्षेत्रफळ आहे 1,91,791 चौरस किलोमीटर. म्हणजे कर्नाटक क्षेत्रफळानुसार भारतामध्ये 6वा क्रमांकाचा राज्य आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर जाणून घेऊया पुढचा न्यूज. तो आहे एलन मस्क बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती. बघा, स्पेस एक्स आणि टेस्ला या कंपनीचे ते ओनर आहेत. ठीक आहे. स्पेस एक्स आणि टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक एलन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत. ठीक आहे. तर त्यांनी अमेरिकन ई कॉमर्स कंपनी ॲमेझॉनचे प्रमुख कोण आहेत, ॲमेझॉन कंपनीचे प्रमुख कोण आहेत, ज्यांचं नाव आहे जेफ बेझोस. ठीक आहे. जेफ बेझोस यांना त्यांनी मागे टाकत हा किताब पटकवलेला. म्हणजे सर्वाधिक श्रीमंत व्यक्तिमत्व जर कोण असेल जगामधला तर तो एलन मस्क आहेत. तर कोणत्या कंपनीचे ते संस्थापक आहेत, स्पेस एक्स आणि टेस्ला. हे काय आहे, इलेक्ट्रॉनिक कार बनवणारी कंपनी आहे. तर बघा, टेस्ला शेअरच्या किमतीमध्ये 4.8% काय झालेले, वाढ झालेली आहे. त्यामुळे मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत 500 लोकांच्या ब्लूमबर्गच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावरती पोहोचलेले आहे. कशा कोणत्या यादीमध्ये, ब्लूमबर्गच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती पोहोचलेले आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे. 188.5 अब्ज डॉलर संपत्तीची नोंद त्यांच्या नावावरती झालेली. किती, 188.5 अब्ज. ही बेझोस जे आहेत, म्हणजे बेझोसच्या तुलनेत, म्हणजे जे ॲमेझॉनचे जे प्रमुख आहेत जेफ बेझोस, त्यांच्या तुलनेमध्ये 1.5 अब्ज डॉलरपेक्षा त्यांची संपत्ती कशी आहे, अधिक आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. पन्हाळा, गगनबावडा आणि कोल्हापूर तालुक्यात, फ्रेंड्स माफ करा, PPT म्हणजे बनवत असताना कालचं PPT आपण म्हणजे हे जे रचना असते नाही का, हे रचना म्हणा, हे वरचं हे रचना सेम असते. तर हातला कंटेंट मात्र चेंज असतो. तो कालचाच PPT मधला हा पॉईंट इन्क्लूड झाला होता. आता आपण समजून घेऊया ब्लूमबर्ग काय आहे आणि ती श्रीमंत व्यक्ती ठरवते कसे. ब्लूमबर्ग जी आहे जगभरातील श्रीमंत लोकांची
दररोज यादी अपडेट करते बरं का. परीक्षेमध्ये स्टेटमेंट विचारला जातो. जर ब्लूमबर्गबद्दल जर काही बोलायचं झालं तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो ब्लूमबर्गबद्दल. म्हणजे ब्लूमबर्ग जे आहे जगभरातील श्रीमंत लोकांची दररोज यादी ती अपडेट करते. ठीक आहे. तर बिलियनियरच्या या यादीमध्ये जेफ बेझोस ऑक्टोबर 2017 पासून पहिल्या स्थानावरती होते, हे लक्षात ठेवा. या बिलियनियरच्या यादीमध्ये अब्जाधीशाकडे असलेले एकूण संपत्तीच्या आधारे रँकिंग ठरवलं जातं. सध्या जेफ बेझोस यांची संपत्ती किती आहे? 187 अब्ज डॉलर. आणि एलन मस्क यांची संपत्ती किती आहे? 188.5 अब्ज डॉलर. म्हणजे एलन मस्क यांची संपत्ती जेफ बेझोसपेक्षा 1.5 अब्ज डॉलरपेक्षा म्हणजे डॉलरने जास्त आहे. लक्षात आला का? जाणून घेऊया पुढचा महत्त्वाचा न्यूज. धार्मिक अधिकार हा जगण्याचा मूलभूत अधिकारापेक्षा मोठा नाही, मद्रास हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. तर बघा, धार्मिक गोष्टी संदर्भात अधिकार हा जीवनाच्या मूलभूत अधिकारापेक्षा मोठा नसल्याचा निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवलेला आहे. मद्रास उच्च न्यायालयामध्ये का, म्हणजे पार्श्वभूमी काय ते आपण समजून घेऊया. तमिळनाडूमधील तिरुचिल्लावली एक जिल्हा आहे. ठीक आहे. तिरुचिल्लावली नावाचा एक जिल्हा आहे. तिरुचिल्लापल्ली नावाचा एक जिल्हा आहे. तर त्या तिरुचिरापल्ली या ठिकाणी श्रीरंगम रंगनाथ स्वामी मंदिर आहे. कुठला? श्रीरंगम रंगनाथ स्वामीचं मंदिर आहे. त्या मंदिरातील महोत्सवाचं आयोजन करताना कोरोना संदर्भातील सर्व नियमांचं पालन करून धार्मिक कार्यक्रमाचं आयोजित करण्यासंदर्भात निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेला आहे. तर आता मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी एका जनहित याचिकेवरती सुनावणी करताना धार्मिक अधिकारापेक्षा जगण्याचा अधिकार अधिक महत्त्वाचा असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे. आणि ती जनहित याचिका कुठली आहे? अर्थातच तिरुचिरापल्ली या ठिकाणी असणारा श्रीरंगम रंगनाथ स्वामी मंदिराबद्दलच असणार आहे. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, धार्मिक परंपरा या जनहित जपणाऱ्या तसेच जीवनाचा अधिकार देणाऱ्या असायला हव्यात असंही न्यायमूर्ती बॅनर्जी यांनी म्हटलेलं आहे. धार्मिक परंपरा ज्या आहेत त्या जनहित जपणाऱ्या तसंच जीवनाचा अधिकार देणाऱ्या असायला पाहिजेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता समजून घेऊया आपण श्रीरंगम रंगनाथ स्वामींच्या बद्दल, म्हणजे तो मंदिराबद्दल. तर बघा फ्रेंड्स, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, श्रीरंगनाथ स्वामीचं मंदिर जो आहे तर तो देशातला सर्वात मोठा मंदिर आहे. देशातला कसा आहे तो? सर्वात मोठा मंदिर आहे. या ठिकाणी कोणत्या देवतेचं मंदिर आहे? भगवान विष्णूचं मंदिर आहे. कुठं आहे हा? तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील श्रीरंगम या ठिकाणी हा मंदिर आहे. ठीक आहे. हे जे मंदिर आहे फ्रेंड्स एकूण 156 एकरावरती पसरलेलं आहे. किती? 156 एकर. नॉट अ जोक. लक्षात आला का? ह्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण हा युनिकनेस आहे. देशातला सर्वात मोठा मंदिर आहे, 156 एकर परिसरावरती पसरलेला आहे. आय होप सो तुम्हाला लक्षात आला असेल. जाणून घेऊया पुढचा न्यूज. त्याच्या आधी आता थोडंसं आपण तमिळनाडू चर्चेमध्ये होता. मगाशी जसं आपण कर्नाटकचा डिस्कस केला तर तमिळनाडूबद्दल डिस्कस करूया. या ठिकाणी बघा तमिळनाडू आहे. ठीक आहे. या ठिकाणी तमिळनाडू आहे. तमिळनाडूच्या शेजारी कोणते कोणते राज्य आहेत? हा आहे कर्नाटक. ठीक आहे. हा आहे आंध्र प्रदेश, म्हणजे हे झाले 2. आणि हा आहे केरळ. 3 केंद्रशासित प्रदेश आणि 3 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश. ते केंद्रशासित प्रदेश कुठला आहे? पुद्दुचेरी. ठीक आहे. तमिळनाडूच्या पूर्वेकडे या ठिकाणी 2 जिल्हे त्याचे आपल्याला बघायला मिळतात पुद्दुचेरीचे. म्हणजे पुद्दुचेरीचे 2 जिल्हे तमिळनाडूमध्ये आहेत आणि 2 जिल्हे इकडे केरळ साईडला आहेत. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता तमिळनाडूचं राजधानी कुठली आहे? चेन्नई. तमिळनाडू एकूण जिल्ह्याची संख्या आहे 38. तमिळनाडूचे सध्याचे गव्हर्नर आहेत बनवारीलाल पुरोहित. त्यानंतर बनवारीलाल पुरोहित हे तमिळनाडू राज्याचे सध्याचे गव्हर्नर आहेत. सध्याचे मुख्यमंत्री तमिळनाडूचे त्यांचं नाव आहे एडाप्पडी के पनालीस्वामी सध्याचे मुख्यमंत्री आहेत. जर विधानसभेची सदस्यसंख्या जर विचार केला तमिळनाडूमधील तर ती विधानसभेची सदस्यसंख्या आहे 234. लोकसभेची सदस्यसंख्या आहे 39. राज्यसभेची सदस्यसंख्या आहे 18. आणि क्षेत्रफळ जर विचार केला तमिळनाडू राज्याचा 1,30,058 चौरस किलोमीटर आहे. म्हणजे क्षेत्रफळानुसार तमिळनाडू राज्याचा भारतामध्ये 10वा क्रमांक लागतो. हे सर्व लक्षात ठेवा. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, सर हे एवढं डिस्कस करायची गरज आहे का? मॅप रिडिंगवरती एमपीएससी परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. पण हे जे बाकीचं डिस्कशन आहे ह्यावरती पण एखादा इन्फॉर्मेशन असतोच. एखादा क्वेश्चन विचारला तर. पण जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी पोलीस भरती असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असेल, सरळ सेवक जे एक्झाम असतात ते देतात, त्यावरती मात्र हमखास असे जीके बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. आपल्याला माहीत असायला पाहिजे. जाणून घेऊया पुढचा महत्त्वाचा न्यूज.
पक्षांतर करणाऱ्या नेत्यावरती निवडणूक बंदी घालण्याची मागणी. हा न्यूज आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचं आहे आपण समजून घेऊया. तर बघा, काँग्रेसच्या नेत्या, त्यांचं नाव आहे जया ठाकूर. काय नाव आहे त्यांचं? जया ठाकूरनी एक याचिका दाखल केलेली आहे कुठं? सर्वोच्च न्यायालयामध्ये. तर त्या याचिकेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? 10व्या अनुसूची संदर्भात, 10व्या अनुसूच्या अंतर्गत आमदारांना, कोणाला? मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, MLA किंवा आमदार, ठीक आहे. तर आमदारांना सदनाच्या कार्यकाळामध्ये पोटनिवडणूक लढवण्यास बंदी घालण्याबाबत यावी अशी मागणी या जनहित याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे. ही जनहित याचिका कोणी केलेली आहे? जया ठाकूर यांनी केलेली आहे. कुठं? सर्वोच्च न्यायालयामध्ये. काय याचिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे? आमदारांना सदनाच्या कार्यकाळादरम्यान पोटनिवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, ठीक आहे. तर या संदर्भात सरन्यायाधीश एस बोबडे यांनी, शरद बोबडे यांनी, म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवलेलं आहे. विधानसभेची सदस्यांनी राजीनामा दिल्याने सरकार पडतं. फ्रेंड्स, तुम्ही सर्वांना माहीत आहे, मध्य प्रदेशमधली घटना असू द्या, कर्नाटकची घटना असू द्या, राज्य सरकारची घटना असू द्या, म्हणजे राजस्थानची असू द्या, तर विधानसभेची सदस्यांनी राजीनामा दिल्याने काय होतं? सरकार पडतं. त्यानंतर विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये हेच सदस्य काय करतात? नेते बनतात. अशी उदाहरणं ठाकूर यांनी त्या जनहित याचिकेमध्ये सांगितलेले, आणि हे खरं देखील आहे, बरोबर देखील आहे, ठीक आहे. एकदा का सदनाचा सदस्य 10व्या अनुसूचीनुसार अयोग्य झाल्यानंतर त्या सदस्याने त्या पदाचा राजीनामा दिलाय, त्या पदाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत तो पुन्हा निवडणूक लढवू शकत नाही, असं या याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे जो आमदार स्वतःच्या इच्छेने राजीनामा देतो तो पक्षांतर कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे त्याला निवडणूक लढवण्यास अयोग्य ठरवण्यात आलं पाहिजे, असं देखील यामध्ये म्हणण्यात आलेले या याचिकेमध्ये. म्हणजे लक्षात आला का याचिकाकर्त्यांनी काय काय मत व्यक्त केलेले, काय काय मागणी अपेक्षा केलेले, याचिका कुणी दाखल केलेला आहे, ठीक आहे. आणि या पार्श्वभूमीवरती हे सगळं विचार करता सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवलेलं आहे. आता जाणून घेऊया आपण पक्षांतराच्या कारणावरून अपात्रता. भारतीय राज्यघटनेमध्ये अपात्रता बघा, संसद असू द्या किंवा राज्याचं विधानमंडळ असू द्या, 3 गोष्टी करता येतो. एक म्हणजे संसदेचा पहिल्यांदा आपण उल्लेख करूया. एक म्हणजे कलम 102 अंतर्गत, त्यानंतर लोकप्रतिनिधी कायदा 1900, लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत, त्यानंतर पक्षांतर कारणावरून, जो की आता आपण डिस्कस करणार आहे. आणि हेच जर राज्याच्या विधानमंडळाबद्दल बोलायचं झालं, आमदाराबद्दल जर बोलायचं झालं, तर 3 प्रकारे पदावरून काढता येतात, म्हणजे अपात्र ठरतात. एक म्हणजे कलम क्रमांक 191 नुसार, 2 म्हणजे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, आणि 3 म्हणजे पक्षांतर. आता आपण पक्षांतर कारणावरून अपात्रता कसं आहे ते आपण समजून घेऊया. बघा, घटनेच्या 10व्या अनुसूचीमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, पक्षांतराची तरतूद, म्हणजे पक्षांतरामुळे जे आमदार असतील किंवा खासदार असतील जे अपात्र ठरतात त्याची तरतूद कुठं आढळतो? भारतीय राज्यघटनेमध्ये कुठं आढळतो असं विचारलं जातं. तर 10व्या अनुसूचीमध्ये, हे सर्वांना लक्षात ठेवा. तर 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतराच्या कारणावरून संसद सदस्यांच्या अपात्रतेबद्दलची तरतूद देण्यात आलेली आहे. म्हणजे एखादा संसद सदस्य किंवा एखाद्या राज्य विधिमंडळाचा सदस्य पक्षांतराच्या कारणावरून पुढील परिस्थितीमध्ये अपात्र ठरतो. एक म्हणजे जर तो ज्या राजकीय पक्षाच्या तिकिटावरती निवडून आला आहे त्या पक्षाचे सदस्यत्व त्याने स्वेच्छेने सोडून दिल्यास अपात्र ठरतो. जर त्याने त्याच्या पक्षाने किंवा पक्षाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने दिलेल्या निर्देशाविरुद्ध सभागृहामध्ये त्यांच्या सहमतीविना मतदान केल्यास किंवा मतदानास गैरहजर राहिल्यास आणि पक्षाने किंवा प्राधिकाऱ्याने त्यास मतदानाचा तारखेपासून पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये माफ न केल्यास, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, 15 दिवस, ठीक आहे. जर तिसरं कंडिशन, जर एखाद्या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सदस्याने निवडणुकीनंतर एखाद्या राजकीय पक्षामध्ये जर प्रवेश केला असेल तरी देखील तो अपात्र ठरतो. जर एखाद्या नामनिर्देशित सदस्याने आपले पद ग्रहण केल्याच्या तारखेपासून 6 महिने संपल्यानंतर एखाद्या राजकीय पक्षामध्ये जर प्रवेश केला असेल तर तो अपात्र ठरतो. या ठिकाणी बघा, नामनिर्देशित सदस्य कालावधी 6 महिन्यामध्ये, ठीक आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सदस्याने निवडणुकीनंतर एखाद्या राजकीय पक्षामध्ये जर प्रवेश केला असेल तर. लक्षात आला का फ्रेंड्स? त्यानंतर बघा, 10व्या अनुसूचीमध्ये काय सांगितलंय? 10व्या अनुसूची अंतर्गत पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेबाबतचा निर्णय राज्यसभेच्या बाबतीत सभापतीमार्फत, लोकसभेच्या बाबतीत अध्यक्षामार्फत, विधानसभेच्या बाबतीत सभापतीमार्फत, विधान परिषदेच्या बाबतीत अर्थात
अध्यक्षामार्फत पार पाडला जातो, म्हणजे ठरवलं जातं. लक्षात आलं का? जाणून घेऊया यानंतर पुढचा महत्त्वाचा न्यूज. अमेरिकी संसदेवरती हल्ला. निर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावरती औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक जो प्रक्रिया होता त्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी कॅपिटॉल या संसदेच्या इमारतीमध्ये त्यांनी धुडगूस घातलेला. कुठं? कॅपिटॉलमध्ये. कॅपिटॉल कुठं आहे? कॅपिटॉल काय? संसदेची इमारत आहे. कॅपिटॉलमध्ये त्यांनी धुडगूस घातलेला आहे. अमेरिकी अध्यक्ष निवडणुकीमध्ये जो बायडेन विजयी झालेत 306 मतांनी. ठीक आहे. आणि आता पार्श्वभूमी काय? ट्रम्प प्रशासन जे आहे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचं पराभूत ते मान्यच करत नव्हते. ठीक आहे. या पार्श्वभूमीवरती म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी तसंच अनेक न्यायालयांनी तो फेटाळला होता. म्हणजे त्यांचा जो मत होता अमान्य केला होता तो फेटाळला होता. पराभव मान्य करण्यास तयार नसल्याचं ट्रम्प यांचे समर्थक संसदेवरती धडकले. ठीक आहे. यावेळी हिंसाचार झाला आणि या हिंसाचारामध्ये एका महिलेसह जवळपास 4 जण जागीच ठार झालेले आहेत. हे लक्षात ठेवा. यानंतर जाणून घेऊया लसीकरणाची खूण म्हणून संबंधितांच्या बोटावरती शाई लावावी. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मत. महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये 23 जिल्हा रुग्णालय, 30 उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय आणि 32 प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच महानगरपालिकेमध्ये 29 शहरी आरोग्य केंद्र, महानगरपालिका रुग्णालय अशा एकूण 114 ठिकाणी. किती? एकूण 114 ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम, जे की आपण काल पण डिस्कस केला होता, ड्राय रन यशस्वीरित्या झालेला आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे. आपण हा न्यूज का डिस्कस करतो? हा न्यूज डिस्कस करण्याचा उद्देश हा आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारत नाही आहेत पण ड्राय रनवरती विचारतात. ड्राय रन काय असतो? ड्राय रन म्हणजे थोडक्यात काय? एकदा पूर्व तयारी. एक्झॅक्टली म्हणजे ज्यावेळेस प्रत्यक्षात लसीकरण चालू होईल तर तो कसं पार पाडला जाईल त्याची पूर्वतयारी थोडक्यात आपण असं म्हणू शकतो. एकदा डेमो पाहिला जातो. ठीक आहे. म्हणजे सराव, प्रॅक्टिस असं पण आपण त्याला शब्द देऊ शकतो लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे. पण आपल्या आरोग्याशी निगडीत होता म्हणून हा न्यूज आपण कव्हर करत आहे. तर बघा, ज्यांना लसीकरण करण्यात येणार आहे अशा व्यक्तींना लसीकरण झाल्याची खूण म्हणून मतदानानंतर ज्याप्रमाणे शाई लावली जाते बरोबर, तर त्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या बोटावरती लावण्यात यावी अशी विनंती केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. त्यांनी त्याला परवानगी दिला तर ठीक, नाहीतर राज्य शासन त्याची अंमलबजावणी करेल असं देखील राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे. फ्रेंड्स, हे होते एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे न्यूज डिस्कशन. मी तुम्हाला म्हटलं होतं लेक्चरच्या शेवटी आपण अनअकॅडमी प्लसबद्दल डिस्कस करूया. पहिल्यांदा आपण अनअकॅडमी फीबद्दल डिस्कस करूया. तुम्ही वेगवेगळ्या कालावधीसाठी ॲडमिशन घेऊ शकता. 1 महिन्याचं ॲडमिशन आहे फक्त 1900 रुपये. आनंद बिराजर हा रेफर कोड वापरला की तुम्हाला 10% ॲडिशनली डिस्काउंट दिला जातो. मग तुमच्याकडे फी घेतला जातो 1710 रुपये. त्यानंतर 3 महिन्याचं फी आहे 4750 रुपये. 6 महिन्याचं फी आहे 8550 रुपये. 1 वर्षाचं फी आहे 10450 रुपये. 2 वर्षाची फी आहे 15200 रुपये. आनंद बिराजर हा कुपन कोड वापरला की तुम्हाला 10% डिस्काउंट दिला जातो. 13780 रुपये असं तुमच्याकडनं फी घेतला जातो. आता अनअकॅडमी प्लस का जॉईन करायचा? म्हणजे तुम्ही जेवढ्या कालावधीसाठी ॲडमिशन घेता 1 महिन्यापासून ते 2 वर्षासाठी जेवढ्या कालावधीसाठी ॲडमिशन घेता तेवढ्या कालावधीसाठी तुम्हाला जर वाटलं ना मला आज 24 तास अभ्यास करायचा, आज मला थकवा आलेला नाही, मला खूप जोश आहे, मला झोप लागत नाही, अभ्यास करायचा फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, तर तुम्ही 24 तास अभ्यास करू शकता. ते पण म्हणजे अभ्यास कसा एकदम टू दी पॉईंट. मग तुम्हाला मार्जिन करण्यासाठी 1 नाही 2 नाही 3 नाही 150पेक्षा जास्त एज्युकेटर सध्याला कार्यरत आहेत. किती? 150+ एज्युकेटर सध्याला तुम्हाला मार्जिन करण्यासाठी उपस्थित आहेत. ठीक आहे. तसं अनअकॅडमीचं बघा, बॅच कोर्सेस असतात, वैयक्तिक कोर्सेस पण असतात. आता बॅच कोर्सेस बघा, जसं की लक्ष्य राशी प्रिलिम्स 2020 ह्या बॅच कोर्समध्ये मी शिकवलेलं आहे करंट अफेअर्स. इतर एज्युकेटर जसे की सचिन वारुळकर सर असतील, हनुमंत हांडे सर असतील, प्रकाश इंगळे सर असतील, भूषण धूत सर असतील, नाही का, असे खूप सारे एज्युकेटर आहेत. तसं इंटिग्रेटेड कंबाईंड बॅच कोर्स यामध्ये मी GK हा घटक शिकवत आहे. GKमध्ये काय काय समावेश होतो? संगणक, माहिती अधिकार कायदा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम ह्या गोष्टी म्हणजे आणि चालू घडामोडी हे पण कव्हर होतो. त्यानंतर इंटिग्रेटेड कंबाईंड बॅच कोर्समध्ये मी महाराष्ट्र भूगोल शिकवत आहे आणि MPSC मेन्स कॉम्प्रिहेन्शन बॅच कोर्समध्ये GK घटक मी शिकवत आहे. सांगताना थोडंसं इकडं झालं, कन्फ्यूज झालं, तेवढं क्लिअर करून घ्या. हे सगळे काही कोर्सेस तुम्ही बघू शकता आणि दर आठवड्याला एक नवीन कोर्स लॉन्च होत असतो. इज दॅट क्लिअर? तर तसंच बघा, आरंभ राष्ट्रीय प्रिलिम्स फास्ट ट्रॅक बॅच कोर्स ज्यांचा अभ्यास झालेला आता रिव्हिजन करायचा फक्त ह्या बॅच कोर्सच्या माध्यमातून, फास्ट ट्रॅक बॅच कोर्सच्या माध्यमातून फास्टमध्ये रिव्हिजन करा फक्त 45 दिवसामध्ये. ठीक आहे. असं दर आठवड्याला एक नवीन बॅच कोर्स लॉन्च होत असतो.
प्रत्येक एज्युकेटरचं इंडिव्हिज्युअली वैयक्तिक क्लासेस पण चालतात. अनअकॅडमी प्लसबद्दल तुम्हाला काहीही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. तुमच्या शंका, तुमच्या प्रश्न कमेंट करून किंवा अनअकॅडमी MPSC करंट अफेअर्स आपला यूट्यूब एक टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्ही मला विचारू शकता. लेक्चर जर सर्वांना आवडलं असेल तर लेक्चरला काय करायचं, सर्वांनी न विसरता लाईक करायचं आणि आपला लेक्चर सिरीज महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायचं आहे. थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन. हॅव अ गुड डे एव्हरीवन. जय हिंद ऑल ऑफ यू. फ्रेंड्स, माफ करा, सकाळी तांत्रिक अडचणीमुळे मी तुम्हाला सांगितले देखील आहे, त्याचं प्रूफ देखील पाठवलेलं आहे. म्हणजे मी काय खोटं बोलत नाही, कारण बघा 1 तारखेपासून कंटिन्यू आज 9 तारीख आहे, आपलं खूप सारे प्रॉब्लेम येत होते नाही का. तर टेक्निकल थोडंसं नवीन ठिकाणी सेट व्हायला थोडा वेळ लागतो, काही इंटरनल प्रॉब्लेम असतात आणि हे जे प्रॉब्लेम होते ते अनअकॅडमीकडूनच म्हणजे काही इंटरनेट प्रॉब्लेम म्हणजे इंटरनल प्रॉब्लेम होते, त्यामुळं आपले रेग्युलर 7 वाजता लेक्चर होऊ शकला नव्हता. त्यामुळे आज रेकॉर्ड करून तुम्हाला लेक्चर मी पाठवत आहे. तर इथून पुढे उद्यापासून आपलं लेक्चर क्लिअर होतील टाईम टू टाईमला. भेटूया इतर लेक्चरच्या माध्यमातून. हॅव अ गुड डे एव्हरीवन. जय हिंद ऑल ऑफ यू.